श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। श्री स्वामी समर्थ माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रीमंत होण्यासाठी आपण खूप कष्ट करतो की 4 रुपये आपल्याकडे एक्स्ट्रा दुसऱ्यांसारखे आले पाहिजेत, आपण हे दुसऱ्यांसारखं श्रीमंतीचं जीवन जगलं पाहिजे, यासाठी खूप कष्ट करतात, खूप प्रयत्न करतात, पण यश मात्र त्यांना काही येत नाही। म्हणून अशा काही ग्रंथांमध्ये लिहिलेल्या किंवा आपल्या पुराणांमध्ये वगैरे असलेल्या काही टिप्स सांगणार आहे। वास्तुशास्त्राच्या टिप्स पण आहेत, त्यानुसार जर आपण सगळं जर नियमाप्रमाणे वास्तुशास्त्राच्या जर आपण वागलो तर नक्कीच श्रीमंत होण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही। तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्रीमंत होण्यासाठीच्या गुपित वास्तू टिप्स। वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्त्व असतं मित्रांनो। घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन नक्की होते, मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मी ही नाराज होते। वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही। चला तर जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही, तसेच वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे मात्र प्रभावी उपाय आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। मित्रांनो, आर्थिक आवक वाढण्यासाठी उपाय म्हणजे घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी। वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग हा कुबेराचा मानला जातो। जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवायचे, कारण वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही। आणि व्यापार वृद्धी यंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत नक्की ठेवा, आणि काय होते, माता लक्ष्मी आकर्षित होते। खूप प्रयत्न करूनही घरात पैसाच टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी माता आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा। या दोघांची नित्य पूजा करा। हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। तसेच मित्रांनो, रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतात। बेसिनमध्ये खूप लोकांची खरकटी भांडी असतात। वास्तूमध्ये असं करणं अत्यंत अशुभ मानलं जातं। असं मानलं जातं की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात तिथे लक्ष्मी देवी कधीच राहत नाही। म्हणूनच रात्री कितीही उशीर झाला तरी भांडी धुवून झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवा। तसेच मित्रांनो, ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही। म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा। घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये, ही दिशा मंदिराची जागा मानली जाते। असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते। तसेच मित्रांनो, काही लोक, जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजाघरात अवश्य ठेवा। रोज पूजा करताना हा शंख वाजवा। असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात। तसेच मित्रांनो, आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो। झाडू नेहमी आडवा ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे। झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणं खूप गरजेचं असतं। तसंच मित्रांनो, घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये। ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते। लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे। लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असं ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये। तसेच मित्रांनो, सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत: मीठ, झाडू आणि पैसे। या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत, त्या कोणालाही तुम्ही अजिबात देऊ नका।
तसेच संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते, घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. तसेच सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये, कारण तसं केल्याने लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही. तसेच बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. लगेच त्यात सेल घालावा किंवा खराब झालं असेल तर ते फेकून द्या. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद, गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी संपूर्णपणे दूर होते. घराचा मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजावर रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी. असं केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि वास्तू पॉझिटिव्ह राहते. तसेच मित्रांनो, आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. त्यामुळे पण आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेली कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून तरी टाका किंवा फेकून द्या. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तसेच प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. हो मित्रांनो, तांदळाची खीर माता लक्ष्मीला खूप आवडते. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात. तसेच मित्रांनो, काही वेळा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाचा अभिषेक करावा. असे केल्याने ज्या घरात लक्ष्मीची माता स्थिर राहत नाही तिथे लक्ष्मी माता नक्की स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न देखील होते. आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. याने काय होते, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असं म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना नक्की केली पाहिजेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. तसेच मित्रांनो, आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा, बसलेला फोटो असावा. असे केल्याने पण लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहते. तसेच आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आई, बायको, बहीण, मुलगी कोणीही असो. घरातील स्त्री जर आनंदी असेल ना तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. स्त्रीला कधीही दुखवू नका, तिच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. या सर्व उपायांबरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेचा बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. आपल्या श्री स्वामी समर्थांचा एक माळी जप आणि तारक मंत्रही तुम्ही म्हणायचे आहे. असे मित्रांनो छोटे छोटे उपाय करून तर बघायचे. प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर. माऊली तुमच्या सर्व समस्या दूर करतील, तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. योग्य मार्गाने जाण्याची बुद्धी देवोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी सेवा करा, स्वामी सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.